मनपाकडून धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे, मात्र रस्त्यावर फांद्यांचा अडसर होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पावसाळा तोंडावर आल्यानं महिनाभरापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील धोकादायक असलेल्या वृक्षांची छाटणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। मात्र वृक्षांची छाटणी केल्यानंतर फांद्या आणि पाला उचलण्याचा विसर मनपाच्या उद्यान विभागाला पडलाय की काय असा प्रश्न आता नाशिककरांकडून विचारला जातोय। मागील 15 दिवसांपूर्वी सातपूरच्या कामगार नगरमधील रस्त्यांच्या बाजूला असलेल्या वृक्षांची छाटणी करण्यात आली। छाटणी झाल्यानंतर फांद्या, पाला, पाचोळा अद्यापही रस्त्यावर पडून असल्याने सोमवारी एका दुचाकी स्वाराचा घसरून अपघात झाला। यामध्ये तो किरकोळ जखमी झालाय। वालेनकडे जवळपास 1 महिना होऊन गेला त्याला। तिथं रस्त्यात पडलं होतं तर मग आम्ही तिकडं जमा करून टाकलं आणि काही कोणी म्हणलं की म्हणतात कंप्लेंट करा म्हणून कोणी ऐकत नाही अधिकारी। परत झाडझूड सुद्धा करत नाही तिथे। हे झाले 5-6 दिवस याला। रोजे बी स्लिप होतात, हे गाड्या अशा पडतात। आज तरी जरा बरं आहे का 2 दिवसापूर्वी घेऊन गेले आणि तसंच पडून गेले। येतो म्हणायचं ना आलेच नाही। त्या पावसात इथं एवढी ट्रॅफिक जाम व्हायची, खूप जाम व्हायची। एकेरीच मार्ग पडतो इथं। गाडी स्लिप झाली ना, ही गाडी स्लिप झाली। या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला छाटणी केलेल्या वृक्षांच्या फांद्या पडल्यामुळे अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडत असल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जातोय। मनपाकडून याची दखल घेऊन लवकरात लवकर फांद्या आणि पालापाचोळा उचलून घ्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।